हॅलो ताई. हा बोल ग. अगं पाहिलीस का मी आत्ता पाठवलेला फोटो ब्लाऊजचा? तशी डिझाईन कर तू. परवा ती साडी घेतलीस ना सेल मधून मोरपिशी, त्यावरच्या ब्लाऊजला. अगं इतकं क्यूट दिसेल ना ते ताई. आणि हो, डिझायनरकडे टाका यावेळी शिवायला. अजून आला नाही ग फोटो मला. इतका नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना मला या बिल्डिंग मध्ये. कधी म्हणून सिग्नल नीट येत नाही बघ. अगं मीही कोणाला इथून व्हॉट्सअप केलं ना तरी ते पटकन सेंडही होत नाही. अरे देवा. बघ ना, आधी एक टिक जाऊन 2 टिका झाल्या आहेत का ते बघा, मग त्या निळ्या झाल्या आहेत का ते बघा. कधी कधी तर त्या 4-4 वेळा चेक केल्यावर सुद्धा काळ्याच असतात ग. काय झोपा करत असतात की काय हे लोक, देव जाणे. पाठवलेला मेसेज बघावा की नाही पटकन, तरी बरं 24 तास फोन सगळ्यांच्या हातातच असतो. जाऊ दे, बघेन तू नंतर ब्लाऊजचा फोटो. पण मला आधी सांग, परवा त्या माझ्या चिरोट्यांची रेसिपी काल रात्री मी तुला व्हॉट्सअप केली आहे, ती बघितलीस का? हो हो, वाचली मी ती रेसिपी. आता जेव्हा करशील ना चिरोटे, त्याचा फोटो फेसबुकवर टाका लगेच. आणि मिनिमम 10 लाईक्स आल्याशिवाय खायचं नाही तर अजिबात. बर चल ठेवते ग, खूप आवरायचं राहिलंय अजून या फोन मध्ये ना. तो बरं. हो सांगीन नक्की ताई. चिरोट्यांवरून आठवलं, अगं तू ती बाहुबली थाळी पाहिलीस का व्हॉट्सअपवर? काय राक्षसी प्रकार आहे तो. मला ना 5 ग्रुपमधून सेम मेसेज आलाय काल. काही बाईशी. बर चल, माझी पण बरीच कामं राहिलेत, ती उरकते. बाय बाय ग. अगं मीनू, जर समोर बघून जा. त्या फोन मध्ये बघून बघून डोळ्याची फार बटणं झाली तुझ्या. धडपडशील हो. अगं बघ समोर. अगं काय ग हे मम्मी, कसं ठेवलं हे टेबल मध्ये? लागलं ना मला. अगं त्या फोन मधून जरा बाहेर ये की. आमच्याकडे बघ. हॅलो मम्मी. आणि आजी तू पण बघ, कसा तुझा फोन वाजतच आहे आता. घट्ट चिकटून असतेस तू पण फोनला आणि मला ओरडतेस ते. पूर्वी रुमाल असायचा तुझ्या हातात, आता फोन घामेस तो तरी बाजूला ठेवतेस. जोरात लागलं यार. बघू कुठे लागला. अशी कशी धडपडतेस ग? मम्मी तू पण किती का व्हॉट्सअपवर ऍक्टिव्ह असतेस ग. कंटाळा येत नाही का तुला? सारखं त्या रेसिपीज, डायट, साड्या आणि दागिने यावरचे बदा मेसेजेस वाचत असतेस ते. हाऊ इरिटेटिंग. व्हॉट्सअपवर तेवढंच नाही करत हा मी. खूप सामाजिक विषयांवर तात्विक चर्चा चालू असतात माझ्या. तुझ्या बाबांशी काय बोलणार, गप्पा, ते सगळ्याच गोष्टींना त्यांच्या फोनकडे बघत बरं एवढंच म्हणतात. मग मी माझी मतं तावातावाने आमच्या ग्रुपवरच मांडत असते. परवा राधिका मावशीचा पीएम आला मला की मी किती बरोबर आणि परखड बोलले ग्रुपवर म्हणून. माझे पॉइंट्स बरोबरच होते. दिवेकरांची रुजुता की दीक्षितांचा डॉक्टर, कोणाची वाट धरावी यावर सलग 55 मिनिटं चर्चा चालू होती आमची ग्रुपवर. मग दिवसभर दर 2 तासांनी कोणीतरी काहीतरी मेसेज टाकून बात पुढे नेत बसलं होतं. काही करत असतेस तू. पण चर्चेने पोट थोडीच भरणार आहे, नि वजन तरी कुठचं घटणार. म्हणून मग शेवटी फोन बाजूला ठेवला आणि कुठले बाई कुकर लावला आणि आमटीला फोडणी घातली. ते जाते. ट्रेकिंगचा ग्रुप आहे ना आमचा व्हॉट्सअपचा, ते कॉफीला भेटतो. ते तुला सांगायला बाहेर आले, पण घरातल्या घरात व्हॉट्सअपवरूनच सांगायला पाहिजे होतं. तुझ्यापर्यंत पटकन पोचलं असं वाटतंय. आणि बाय द वे, तुझ्या फोनचं सेटिंग चेंज कर ना जरा ते प्लीज. दर 5 मिनिटांनी टुंग टुंग वाजत असतं. किती ते मेसेजेस. व्हॉल्यूम तरी कमी ठेव त्याचा. बरं चल निघते मी. किती वाजतील यायला ते व्हॉट्सअप करून कळवेन तिकडून. बर बाय. गेली ना ग मीनू तशी. त्रास झाला म्हणते तिला. मला ते नूतनचं गाणं पाठवले ना प्रमाण, ते
नको. त्याच्या खाली लिहिलं होतं, नक्की बघा आणि पुढे 11 जणांना पाठवा तर तुम्हाला तुमचे तरुणपणीचे दिवस आज रात्रीपर्यंत नक्की आठवतील. आता ते डाउनलोड तर काय म्हणतात ना, ते करून दे असं 10 वेळा म्हणतं मेनूला. पण तिच्या हातातल्या फोन पुढे बोललेलं तिच्या कानात घुसेल तर शपथ. पळाली पोरगी बघावं तेव्हा नुसती तिच्या फोन मध्ये गुंग असते. बघू आणा इकडे, मी गाणं लावून देते तुम्हाला. आणि हो आई, आठवलं एकदम त्याआधी इंदिरा संतांची पण एक सुंदर कविता परवा मला विजूताईंनी व्हॉट्सअप केलेली, ती पाठवते तुम्हाला. नंतर निवांत वाचा, तुम्हाला आवडतात ना कविता. आणि हो, आता पद्मा मावशी येणार होत्या ना आज, आल्याच वाटतं. या मावशी बसा. काय म्हणतेस ग, कशी आहेस? दिसतेस तरी ठणठणी. सासूची काळजी घेतेस ना नीट. बरं, विसरायच्या आत सांगते लगेच मुद्द्याचं. चहा करायला आज जाशील त्याआधी माझ्या फोन मध्ये तुझा वायफाय जोडून दे बाई तेवढं. त्यांना लेख म्हणाला, व्हॉट्सअप चालणार नाही माझा. तुझ्या सासूला 2-4 जोक्स दाखवायचे होते ग, तेवढं दे बाई करू. हे बाकी भारी आहे मावशी, व्हॉट्सअप वगैरे. आमच्या आईंसारख्याच अगदी मॉडर्न आजीबाई आहात की अगदी. त्या पण बिलकुल मागे नाहीत ना. हो, ती मागे कशी असेल? हुशारच आहे माझी मैत्रीण. घरात सगळे खाली मुंडी व्हॉट्सअप हुंडी असतील तर ती तरी दुसरं काय करणार व्हॉट्सअप शिवाय. आणि तेवढाच जीवाला विरंगुळाला या मराठी मालिका आणि व्हॉट्सअपवरच्या गप्पा. राहिलेल्या दिवसांचे रकाने यातून मिळणाऱ्या आनंदानेच भरतो ग आम्ही म्हाताऱ्या. बाकी काय, लेकाने फोन घेऊन दिला, नातवाने व्हॉट्सअप शिकवला. आता चौघे घरात असो की बाहेर एकमेकांशी व्हॉट्सअप करूनच बोलतो. बस ग पद्मा, आलीच. मी फोन चार्जिंगला लावून येते माझा. सकाळपासून चालूच आहे बघ. काय झालं, दुपारी सुनबाईने रामरक्षा लावून दिली. फोन असा चालूच राहिला. माझा डोळा कधी लागलाय सांगतानाच नाही. संपली बॅटरी, फोन बंद पडेल. जडलं गेलं तर माझं डोकं असं बस जरा लावून येते चार्जिंग. खरंय ग. काय बोलत होतीस? आम्ही पण यावेळी गणपतीमध्ये प्रतिष्ठापना विसर्जन सगळं कसं व्हॉट्सअपवर आलं तसंच केलं बघा. ओगले गुरुजींना बोलावलंच नाही यावेळी. आणि सुनेनं फोन मध्ये बघू बघू सगळं शास्त्रोक्त पद्धतीनं केलं. कुठे काही कमी नाही, विसरलं नाही की चुकलं नाही. शिवाय गुरुजींची दक्षिणा वाचली. हो बाई, हे भारीच आहे. हिने सुद्धा मुलीला साडी कशी चापून चोपून नेसवली व्हॉट्सअपवर बघून. एरवी त्या शुभाला 10 वेळा फोन करावे लागतात हे साडी नेसायला. आहे का कुणी घरात? बोलावलंच नाही. आहे का कुणी घरात? तुमची प्लेट परत करायची होती म्हणून आलेले. ये की ग, बस. चहा ठेवलाय बघ, घेऊयात मिळून. आत्ताच बघ आपल्या ग्रुपवर कोणीतरी चितळ्यांच्या वड्या पाठवल्या. चहा बरोबर फोटो बघून खाऊयात दोघी जण. बस. काय ग, कशी आहेस? बरी आहेस ना? 2 दिवस झाले कॉलनीतल्या ग्रुपवर मेसेज नाही तुझा. म्हटलं आजारी आहेस की काय? मी मस्त आजी. गेला आठवडाभर गणपतीत बिझी होते. आणि अगं चहा वगैरे नाही घेत बसत. वडापाव खायला बाहेर चाललोय आम्ही आज. जागतिक वडापाव दिन आहे ना आज, म्हणून. घे ग, अगं घे. आणि काय सांगतेस काय, वडापाव दिन आणि तो जागतिक कधीपासून झाला? इथं कोल्हापुरातल्या लोकांना तरी माहिती आहे का वडापाव? आजच झाला असेल बघ. मुंबईचे वजे बंधू त्यांचा स्पेशल खिडकी वडा
चितळ्यांसारखाच जगभर जाहिरात करून पोचावती. आणखी काय? सकाळी गुड मॉर्निंगच्या मेसेजमध्ये आजच्या जागतिक वडापाव दिनाचं कळलं. मग म्हटलं चला त्या निमित्ताने येऊ खाऊन. ह्याने एक बाई फार डोकं गुड सूट, गुड मॉर्निंग, गुड नाईट, जोडीला उडणारा पक्षी, फुलांच्या राशी, तर कधी योग करणारी बाई. त्यात भर कधी गौतम बुद्ध, कधी नेल्सन मंडेला, असं कोणाच तरी उभ्या जन्मात न वाढलं जाणारं तत्वज्ञान. नको नको होतं ग भक्ती. समोर दिसल्यावर हसत नाही आणि व्हॉट्सअपवर काय करायचं ते डोबल गुड मॉर्निंग. हे बाकी खरंय. भरपूर काय काय वाचतो खरं व्हॉट्सअपवर. माझा चष्म्याचा नंबर पण वाढलाय बघ. पण वाचलेलं अंमलात कोण कशाला आणतंय कधी? तूच पाठवलीस ना ती कविता सोसायटीच्या ग्रुपवर. या व्हॉट्सअपमुळे किती वेळ जातो, घराकडे कसं दुर्लक्ष होतं, सगळी कामं तशीच राहतात. या पिढीला व्हॉट्सअपचं फार वेड लागलंय वगैरे सांगणारी. पण वाचून पटल्यामुळं त्यावर थोडं हसून पुढं 4 जणांना फॉरवर्ड सुद्धा केली. पण व्हॉट्सअप वापरायचं कमी थोडीच झालंय. छे, सगळे दुसऱ्याला शहाणपण शिकवायला एका पायावर तयार, पण स्वतःच्या हातातला फोन बाजूला ठेवायला मात्र सपशेल ना. पुण्यात बसून अमेरिकेतल्या ट्रम्प बद्दल इंग्लंडातल्या मित्रांशी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर चवीनं बोलते, पण इथे बाजूला कोण बसलंय याचा मात्र पत्ताच नाही. भेट न गाठ, ओनली व्हॉट्सअपवर चॅट, बाकी काय? काय म्हणत असता मावशी तुम्ही? सॉरी.